नमस्कार, ज्योतिज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। आज माझा पहिलाच व्लॉग आहे आणि त्यामध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे प्रसादाच्या शिऱ्याची रेसिपी। तीही अगदी साधी, सरळ आणि सोपी। एक सिक्रेट पदार्थ घालून मी आज स्वामींसाठी हा प्रसादाचा शिरा बनवलेला आहे। तर हा प्रसादाचा शिरा खूपच सुंदर बनून तयार होतो आणि त्याची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। अगदी साधी सरळ रेसिपी आहे। यामध्ये कुठलाही तामझाम नाही, कुठलेही पदार्थ गोळा करायचे नाहीत। अगदी घरातल्याच पदार्थांमध्ये अगदी सहज सोपा आणि मोकळा हा शिरा बनून तयार होतो। आज मी स्वामींसाठी खास हा प्रसादाचा शिरा बनवलेला आहे। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका। सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। घराच्या अवतीभोवती आज वातावरणही खूप छान होतं, तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। आपण इथं 1 वाटी खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे, बदामाचे काप, तेल, 1 वाटी साखर, 1 वाटी रवा, तूप आणि वेलची पूड घेतलेली आहे। खोबऱ्याच्या खिसामुळे ही रेसिपी अगदीच भन्नाट होते आणि आपल्याला रवा हा तेलामध्ये भाजायचा आहे, तरच तो मोकळा आणि छान होतो, हे लक्षात ठेवा। आता चूल छान पेटलेली आहे, त्याच्यावर मी ही कढई ठेवून घेते। आता सर्वप्रथम याच्यामध्ये मी तेल घालणार आहे। तेलामध्ये जर रवा तुम्ही भाजला तर अगदी मोकळा होतो। आता देशी गाईचं साजूक तूप घातलेलं आहे थोडंसं, 1-2 चमचे। त्याच्यानंतर आता हा चाळलेला रवा घ्यायचा आहे 1 वाटी। सगळं काही जर तुम्ही मापाने घेतलं तर प्रसादाचा शिरा खूपच छान होतो। आता चुलीला जाळ थोडा कमीच ठेवून रवा छान लालसर होईपर्यंत, त्याचा वास येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। छान असा मोकळा झाला पाहिजे रवा। जर तुम्ही तेलात भाजला तर खरंच खूप छान होतो तुपाऐवजी। तुम्ही थोडंसं तेल आणि थोडंसं तूप वापरून रवा भाजून घ्यायचा आहे। रवा आपला छान आता भाजलेला आहे, तो आपण काढून घेतला। आता त्याच कढईमध्ये मी तूप घालत आहे, 3 ते 4 टेबलस्पून इतकं तूप असेल। त्याच्यामध्ये हे बदामाचे काप घातलेले आहेत। तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट्स असतील ते तुम्ही तळून घेऊ शकता। माझ्याकडे बदामाचे काप आहेत, तर मी याला एक अर्ध्या तांब्याच्या वरती म्हणजे 1 ग्लास आणि त्याच्यावर अर्धा ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे। नंतर मी वेलची पूड घातलेली आहे। आता बदामाचा भुगा, त्याच्यानंतर हे खोबरं 1 वाटी ओल्या नारळाचं घेतलेलं आहे, ते मी घालून घेतलेलं आहे। आता सर्वात शेवटी आपल्याला साखर घालायची आहे। मी 1 वाटी, प्रत्येक गोष्ट मी मेजरमेंटने घेतलेली आहे। 1 वाटी रवा, त्यालाच 1 वाटी साखर, 1.5 ग्लास इतकं पाणी, वेलची पूड, थोडेसे बदामाचे काप आणि खोबऱ्याचा खीस, तोही 1 वाटी घेतलेला आहे। आता हे छान असं उकळून घ्यायचे। तुम्ही बघू शकता अगदी छान याच्यामध्ये जो बदामाचा खीस आहे तो शिजला पाहिजे अशा प्रकारे, तेव्हाच आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे। आता उकळी आलेली आहे, त्याच्यामध्ये आपण रवा घालून घेऊ। आता रवा घातल्यावर काय करायचं आहे, अजिबात शिऱ्याला हलवायचं नाही, त्याच्यावर अलगदपणे झाकण ठेवून द्यायचे। चुलीचा जो जाळ आहे तो पूर्णपणे कमी करायचा आहे आणि एक 4 ते 5 मिनिटं छान वाफ काढून घ्यायची आहे। त्याच्यानंतर पुन्हा एकदा झाकण थोडंसं उघडून बघायचं आहे। आता तुम्ही बघू शकता नॉर्मली पाणी आहे। तर आता काय करायचं, आपल्या उन्हातल्याच्या साह्याने किंवा झाऱ्याच्या साह्याने छान प्रकारे हा शिरा हलवून घ्यायचा। तुम्ही बघू शकता याला कसलाच न हलवल्यामुळे हा किती छान फुललेला आहे। ज्यावेळी तुम्ही शिऱ्याची, उपम्याची वाफ काढून घेता त्यावेळी तो खूप छान फुलतो। अशा वेळी काय करायचे, आता छान प्रकारे हलवून घेतलं की पुन्हा एकदा सगळं एकजीव करून याच्यावर पुन्हा एकदा 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवून द्यायचे। त्यामुळे शिरा आपला अजूनच मोकळा आणि छान होईल, छान फुगेल। तर तयार आहे मस्त असा आपला हा बघू शकता शिरा, प्रसादाचा शिरा। आज मी स्वामींच्या प्रसादासाठी या पहिल्या ब्लॉगमध्ये हा प्रसादाचा शिरा बनवलेला आहे। तर तुम्ही बघू शकता तयार आहे आपला शिरा।
आता स्वामींना मी प्रसादसुद्धा दाखवलेला आहे. अगदी साधी सरळ रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि माझ्या या नवीन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.